नमस्कार, रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। हॉटेलमध्ये मिळणारी पापडाची ही स्टार्टर डिश आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये। त्यासाठी पापड मी दोन्ही बाजूला तेल लावून तव्यावर भाजून घेतलाय भाकरी झाल्यानंतर। त्यासाठी भर तेलात तळायची काहीच गरज नाही। असा भाजून घेतल्यानंतर तेवढाच टेस्टी आणि क्रिस्पी झालाय तो। आता त्यात मसाले कोणते लागणार आहेत ते आपण बघूया। एका बाउलमध्ये आपण सगळे मसाले एकत्र करणार आहोत। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। काश्मीरी मिरची पावडर 1 चमचा घेतलेली आहे। त्यानंतर हा चाट मसाला आहे, साधारण अर्ध्या चमच्यापेक्षा जास्त घेतला। त्यानंतर जिऱ्या मिऱ्याची पावडर आहे ही, आणि मग आहे चवीप्रमाणे मीठ। आता थोडंसं काळं मीठ सुद्धा टाकायचं आहे, त्यामुळे छान चटपटीत चव येते। आता हे सगळं आपल्याला एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे। आता हा सीझनिंग मसाला तयार आहे। तुम्ही हा कोणत्याही फ्रूटवर सुद्धा टाकून खाऊ शकता। खूप टेस्टी मसाला बनतो हा, बनवून ठेवला तरी चालतो। कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। आता यामध्ये तुम्ही काकडी सुद्धा टाकू शकता। आता पापड कसा अरेंज करायचा ते बघूया। आधी चिरलेले टोमॅटो, कांदा हे सगळं आपल्याला अरेंज करून घ्यायचं आहे। यामध्ये काकडी, डाळिंब दाणे असं तुम्ही तुमच्या आवडीचं टाकू शकता। आणि अगदी ऐन वेळीच हा पापड बनवायला घ्या, नाहीतर तो सॉगी होण्याची शक्यता असते। आपल्याला आवडेल त्या प्रमाणात कांदा टोमॅटो आपल्याला टाकून घ्यायचं आहे त्यावर। आता हा सीझनिंग मसाला जो आता आपण बनवला होता तो टाकून घ्यायचा आहे। खूप छान चटपटीत लागतो हा मसाला, बनवून ठेवला तरी चालतो। आता हे सगळे मसाले टाकून घेतल्यानंतर आपल्याला त्यावर शेव टाकायची आहे। मिसळ बरोबर हा पापड सर्व करण्याची सध्या खूप पद्धत आहे, तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा ही डिश। पुन्हा एकदा मसाला टाकलेला आहे, आपल्या आवडीप्रमाणे अरेंज करत राहायचंय। आणि त्यानंतर पिळायचंय लिंबू, अगदी थोडासा 4-5 थेंब होईल एवढाच लिंबू पिळायचा आहे। आणि पटकन ही डिश सर्व करायची आहे। बघू शकताय तुम्ही, खूप टेस्टी आणि सुंदर लागतो हा पापड। नक्की ट्राय करा। रेसिपी सफरमध्ये नक्की विजिट करत राहा। पुन्हा भेटूया अशाच नवीन सुंदर डिशसह पुढच्या भागात। तोपर्यंत निरोप घेऊया। धन्यवाद।